हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा पार्ट 1. जसं की मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओपासून सांगितलं होतं की आपण आज बुधवारपासून थ्योरी लेक्चर सुरू करू. तर आज आपल्या फर्स्ट टॉपिक आहे दॅट इज स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा पार्ट 1. याच्यात आपण वेगवेगळे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचं फुल आउटपुट डिस्कस करणार आहे. त्याच्यासाठी आपल्या साठी एक महत्वाची सूचना की महाराष्ट्र सेट 2022च्या बॅचेस आमच्या सुरू झाल्या आहे. त्याच्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन मराठीला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा. त्याच्यात आपल्याला भरपूर फॅसिलिटीज आहे. सिलेबसचे नोट्स उपलब्ध आहे, सिलेबसशी संबंधित व्हिडिओज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन्स आहे, मॉक टेस्ट आहे. तर अशा बऱ्याचशा फॅसिलिटीज उपलब्ध आहे. आपल्या पेपर 2 मॅनेजमेंट बद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे की याच्यात आपण जर ही बॅच जॉईन करता तर तुम्हाला फुल सिलेबसचे नोट्स उपलब्ध आहे, प्लस 10 मॉक टेस्ट म्हणजे 1000 MCQ विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन, आणि तेही सोपेवाले नाही, एक्झाम लेवलचे, प्लस PYQ उपलब्ध राहतील. आणि फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करून देण्यात जाईल. हे जर तुम्ही घेता तर याच्या सोबत तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल. पेपर 1 मध्येही आपल्याकडे भरपूर फॅसिलिटीज आहे, जसं 50 मॉक टेस्ट आहे, फुल सिलेबसचे नोट्स आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आहे, आणि PYQ प्लस प्रॅक्टिस MCQच्या PDF उपलब्ध राहतील. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करावा. चला, आज आपण लेक्चर कव्हरेज मध्ये काय करणार ते सांगतो तुम्हाला. आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, जी की आपली नवीन युनिट आहे, त्याच्याबद्दल डिस्कशन सुरू करणार आहे. आणि स्पेशली आज इंट्रोडक्टरी लेक्चर राहणार आहे, आणि प्लस काही महत्वाच्या टर्म्स ज्या परीक्षेत विचारल्या जातात त्याच्याशी संबंधित आपण डिस्कशन करू. तर हा आपला सेट विभागाने दिलेला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा सिलेबस आहे. तर याच्यात आपल्याला मी सांगतो तुम्हाला काय काय गोष्टी कशा कशा करायच्या. तर जसं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा कॉन्सेप्ट झाला, प्रोसेस झाले, आणि डिसिजनचे टाईप झाले. नंतर टाइप्स ऑफ स्ट्रॅटेजीज, मग स्ट्रॅटेजिक अनालिसिस आहे, त्याच्यात एक्सटर्नल अनालिसिस, मग पेस्टल अनालिसिस, असे वेगळे आहे. मग मायकल पोर्टर महाराजांची इंडस्ट्री अनालिसिसचा मॉडेल आहे, प्लस इंटरनल अनालिसिस, एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही आपल्याला वाचायचे आहे. त्याच्यात रिसोर्स बेस्ड अप्रोच म्हणून एक असते, किंवा रिसोर्स बेस्ड व्ह्यूही म्हटलं जातं याला, हे सुद्धा आहे. मग व्हॅल्यू चेन अनालिसिस आहे, मग स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन कसं करायचं ते आहे, त्याच्यात स्वॉट अनालिसिस आहे. मग वेगळ्या टाईपच्या स्ट्रॅटेजीज इथे यांनी मेन्शन केल्या ज्या आपल्याला खास समजून घेतल्या पाहिजे. दॅट इज कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, ग्रोथ, स्टेबिलिटी, रिट्रेंचमेंट आणि डायव्हर्सिफिकेशन. प्लस जो पोर्टफोलिओ अनालिसिस असतो बिझनेसचा, वेगळा पोर्टफोलिओ असतो, त्याला अनालाइज करण्यासाठी वेगळे टूल्स वापरले जातात. जसं BCG मॅट्रिक्स झालं, G9 सेल मॅट्रिक्स झालं, ANSOF ग्रिड, प्रोडक्ट एक्सपान्शन ग्रिड झालं. तर असे, आणि एक McKinsey 7X फ्रेमवर्क जो इथे मेन्शन केला आहे तो, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. आणि स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन हा पण एक टॉपिक आहे जिथून आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता हे झाल्यावर नेचर ऑफ युनिट. प्रत्येक युनिटच्या सुरुवातीत मी तुम्हाला सांगतो की युनिटला कसं आपण समजायचं, कारण काही युनिट अशा असतात की ज्या आपल्याला टफ वाटतं आणि आपण त्याच्यात मागे लागून किंवा त्याचं टेन्शन घेऊन या सोप्या युनिट्स आहे त्याच्यात आपले मार्क मिस करून देतो. म्हणजे तर त्याच्यासाठी आपण प्रत्येक युनिटचा नेचर समजून घ्यायला पाहिजे, आणि पुढच्या युनिटला कशा पद्धतीने डील करायचं म्हणजे आपल्यालाही ती आली पाहिजे, आणि जी नाही येत त्याच्यातनंही आपल्याला जास्तीत जास्त मार्क घेता आले पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला युनिटचं नेचर समजून घेणं फार आवश्यक आहे. तर ही जी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट युनिट आहे, दॅट इज युअर युनिट नंबर 6, जी 2 भागात डिवाइड केली आहे. एक तर आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट SM, आणि दुसरी आहे मार्केटिंग मॅनेजमेंट, त्याच्यासोबतच हे मार्केटिंग मॅनेजमेंट. तर इथे जो स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आहे हा आपण MBA जो शिकतो
त्याच्याशी संबंधित राहील. आणि जो मार्केटिंग मॅनेजमेंट आहे तो जो तुम्ही MBA फर्स्ट इयर मध्ये जो अभ्यास केला असेल तो इथे जो मार्केटिंग मॅनेजमेंट राहील युनिट 6 मधला, तो पूर्णपणे फर्स्ट इयरच्या नॉलेजवर बेस्ड राहील. पण आपल्याला याला डीप मध्ये स्टडी करणं भाग आहे, कारण इथे थोडे वेगळे प्रश्न विचारले जातात आपल्या सेट एक्झाम मध्ये. आणि प्लस स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज अ व्हेरी मच स्कोरिंग युनिट, व्हेरी इझी कम स्कोरिंग युनिट. आणि इथे काही गोष्टी अशा आहे की ज्याला आपल्याला काय करावं लागेल, रिपीटेडली रिवाइज करावं लागेल. जसे मॅट्रायसिस आहे, अजून प्लस काही टर्मिनॉलॉजीज आहे जे एक्झाम मध्ये जाऊन आपल्याला कन्फ्युजन होऊ नये. टू एलिमिनेट द कन्फ्युजन वी विल हॅव टू वी विल हॅव टू रिवाइज द युनिट कंटिन्युअस बेसिस. म्हणजे असं याच युनिटचा अभ्यास करायचा असं नाहीये, पण समजा आता मी जसं शिकवत चालेल तर त्याच्यानंतर तुम्हाला झोपण्याच्या अगोदर किंवा सकाळी उठल्यावर थोडस आपले जे नोट्स बनवाल तुम्ही किंवा जे काही तुमच्या आपल्या ग्लोबल ऑनलाईनचे नोट्स उपलब्ध राहतील यांना एकदा रिवाइज करायचं. कारण हे मॅट्रिक्स वगैरे जे आहे हे परीक्षेत खूप जास्ती प्रमाणात विचारले जातात त्याच्याशी प्रश्न. आणि प्रश्न एक दोनच राहील, पण एक एक प्रश्न किती महत्वाचा आहे ह्याचा अंदाज आपल्याला आहेच. कारण एक एक प्रश्नाने जर चुकला तर आपल्या परीक्षा आपली मिस होऊ शकते. म्हणून आपण थोडं केअरफुली प्रत्येक युनिटला इंटरेस्ट घेऊन डील करा, म्हणजे आपले मार्क सुरक्षित राहतील. चला आता आपण युनिटकडे चलू. तर आपला युनिटचं जसं की नाव आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, तर आपल्याला शिकू की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय असतं. तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज अ सिस्टमॅटिक approach to major and increasingly important responsibilities of general management position and relate the firm to its environment in a way which it will sure it continued success and make it secure from surprises. आता या डेफिनेशन मध्ये म्हटलं काय आहे की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय आहे की एक सिस्टमॅटिक अप्रोच आहे. इट इज अ सिस्टमॅटिक अप्रोच. कशासाठी सिस्टमॅटिक अप्रोच आहे की वेगळ्या वेगळ्या मॅनेजमेंटला बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटीज राहतील वेगळ्या वेगळ्या पोझिशनवर. तर त्याचा आणि एन्व्हायरमेंट जो बाहेरचा एन्व्हायरमेंट आहे किंवा ऑर्गनायझेशनच्या आतमधला एन्व्हायरमेंट आहे तर त्याच्याशी ते इम्पॅक्ट करता नाही यावं. आणि जो ऑर्गनायझेशन सक्सेस मिळवत चालला आहे तो त्याची लागोपाठ बनवून राहावी सक्सेस. आणि म्हणजे इथे जे लिहिलं आहे की अँड सिक्युअर इट फ्रॉम सरप्राइजेस, त्याचा अर्थ आहे की जर काही थ्रेट येतं तर त्या थ्रेट पासनं किंवा जे खतरनाक सिच्युएशन्स येतात त्याच्यापासनं ऑर्गनायझेशन स्वतःला कसं वाचवेल या व्यवस्थापनाला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. आय होप आपल्याला समजलं असेल. आता आपण पाहिलं आधी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय असतं. तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट नंतर स्ट्रॅटेजी काय असते. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ते तर फक्त लेसनच्या नावाप्रमाणे आपण पाहिलेलं आहे, पण स्ट्रॅटेजी समजणे आपल्याला काय आहे. तर स्ट्रॅटेजी जी आहे ही खूप जुनी टर्म आहे. जुनी टर्म म्हणजे ही कुठून आली होती, मिलिटरीच्या काळापासून याला या टर्मला कॉइन केलं गेलं होतं. आणि याचं मेन जो अर्थ आहे दॅट इज अगेन्स्ट द एनिमी. अगेन्स्ट द एनिमी म्हणजे जेव्हा मिलिटरीमध्ये लढाया व्हायच्या, आक्रमण व्हायचे, तेव्हा जे वेगळ्या जे डिफेन्स साईडचे लोक राहायचे त्यांना काहीतरी तर प्लॅनिंग करावं लागायचं ना, की इकडून जर राईट साईडनी किंवा अशा या अवजारनी जर आक्रमण केलं तर आपण याचं उत्तर कसं द्यायचं. तर एनिमीजनी आपल्या दुश्मनांनी जर इकडून प्रहार केला तर आपण कसं त्यांना टॅकल करायचं, कोणती टीम कुठे जाईल, कोणती टीम कशी जाईल, कोणती टीम कशा पद्धतीने आपल्या सेनेला सेफगार्ड करेल. तर या सगळ्या ज्या गोष्टी राहायच्या त्याला आपण मिलिटरी टाइम मध्ये ही फार टर्म यूज झालेली आहे. आणि दॅट इज द मेन पॉइंट ऑफ दिस इव्हॉल्युशन ऑफ द टर्म दॅट इज स्ट्रॅटेजी. तर आता स्ट्रॅटेजी म्हणजे काय की डिटर्मिनेशन ऑफ बेसिक लॉंग टर्म पर्पज and objectives of enterprise and adoption of courses of action and allocation of resources necessary for the firm to carrying out these goals. म्हणजे ऑर्गनायझेशन ची जी स्ट्रॅटेजी असते ती काय करते की लॉंग टर्म पर्पज काय आहे ऑर्गनायझेशनचा, ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याला लॉंग टर्म आपल्याला कसं अचीव करायचं आहे
आणि त्याला अचीव करण्यासाठी आपल्याला कोणते स्टेप्स घ्यावे लागतील, म्हणजे कोणते कोणते ऍक्शन्स घ्यावे लागतील ते आपण पाहतो. स्ट्रॅटेजी बनवताना त्या सगळ्या गोष्टींची आपण केअर घेतो. पण ऍक्शन घेऊनच चालेल का? नाही, ऍक्शन घेऊन नाही चालणार ना, कारण ऍक्शन सोबत आपल्याला रिसोर्सेसही लागतील. जे गरजेचे रिसोर्सेस आहेत ते असणं फार आवश्यक आहे. त्याच्या मदतीनेच तर तुम्ही जो गोल ठरवला आहे त्याला अचीव करू शकाल ना. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू हॅव बोथ द, म्हणजे कोर्स ऑफ ऍक्शनही पाहिजे आणि प्लस रिसोर्सेसही पाहिजे. तर हे दोन्ही गोष्टी जर मिळून आपण केलं तर या टर्मिनॉलॉजीला म्हणतो आपण स्ट्रॅटेजी. आणि स्ट्रॅटेजी ही कधीही लॉंग टर्म असते. आता समोर आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये काही काही डिफरन्सेसही पाहू. तर स्ट्रॅटेजी जी असते ती कधीही लॉंग टर्म असते. जर असं म्हटलं की स्ट्रॅटेजी इज बोथ शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म, तर दॅट स्टेटमेंट विल बी प्युअरली इनकरेक्ट. ओके, चला नेक्स्ट स्लाइड वर चलू. आता आता इथे कॅरेक्टर स्ट्रॅटेजी काय असते, पण स्ट्रॅटेजीचे काही फीचर्सही आहे ना, कॅरेक्टरिस्टिक्सही आहे. तर आता स्ट्रॅटेजी काय काय करते. आता पॉइंट 1, प्रोव्हाइड्स डायरेक्शन. प्रोव्हाइड्स डायरेक्शन म्हणजे कसं, की तुम्ही स्ट्रॅटेजी तयार केली की मला असं असं एक्झामसाठी तयारी करायची आहे. तर एक्झामसाठी तयारी करताना तुम्ही स्ट्रॅटेजी डिसाईड कराल. तर ती स्ट्रॅटेजी म्हणजे कसं राहील, की मला पेपर 1ला इतका वेळ द्यायचा आहे, पेपर 2ला इतका वेळ द्यायचा आहे, म्हणजे 1.5-2 तास मी पेपर 1ला देईल, 3-3.5 तास मी पेपर 2ला देईल. डेली मी 10-20 MCQ सॉल्व्ह करेल, प्लस PYQ करेल. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जे स्ट्रॅटेजीमध्ये आपल्या इन्क्लूड केले आहे, यांनी काय फायदा होतो, की तुम्हाला एक डायरेक्शन तर मिळाली आहे की आपल्याला कसं कसं काम करायचं आहे. सो दॅट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ स्ट्रॅटेजी, की इट गिव्स यू डायरेक्शन, म्हणजे कसं कसं आपल्याला काम करत जायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हा रस्ता आहे आणि इथे तुम्हाला जायचं आहे. तर आता इथे तुम्हाला जर हा रस्ता नाही सापडला, तर तुम्ही काय कराल, की आधी इकडे जाल, मग इकडे जाल, मग इकडे जाल, मग इकडे जाल, आणि जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही. तर म्हणून प्रॉपर डायरेक्शन असणं ही फार गरजेचं आहे. सो दॅट इज द पॉइंट, दॅट द रोल प्लेज बाय स्ट्रॅटेजी, दॅट इट प्रोव्हाइड्स द डायरेक्शन. मग काय असतं, इंटिग्रेटेड अप्रोच असते. स्ट्रॅटेजी जी आहे या बऱ्याचशा गोष्टीपासून मिळून बनलेली असते. जसं की ऑर्गनायझेशनचं विजन काय आहे, मिशन काय आहे, गोल्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ह्या स्ट्रॅटेजी बनवताना या सगळ्या गोष्टीचे केअर घेतल्या जाते. म्हणजे तर दॅट वाय इट इज कॉल्ड इंटिग्रेटेड अप्रोच. आणि प्लस काही जर आपल्याला विचारलं की स्ट्रॅटेजी हे कोणत्या याच्यासाठी आहे, म्हणजे कोणत्या डिसिप्लिन, म्हणजे जसं वेगळे वेगळे डिसिप्लिन असतात, सायकोलॉजी असते, सोशोलॉजी असते, मग अजून जसं ह्युमॅनिटीज असते. तर स्ट्रॅटेजी हे कशाशी संबंधित आहे, इट डील्स विथ द सायकोलॉजी, कारण हे डोकं लावून बनवायची गोष्ट आहे. म्हणजे पूर्ण प्लॅनिंग जसं करतो आपण, तर तशी स्ट्रॅटेजी आहे. पण स्ट्रॅटेजी कशी, की प्लॅनिंग पेक्षा थोडीशी वेगळी असते, कारण इथे बनतो तो प्लॅन, पण तो प्लॅन खूप लॉंग टर्म वेळासाठी बनवल्या जातो, खूप जास्ती वेळासाठी बनवल्या जातो. दॅट वाय इट इज अ लॉंग टर्म कोर्स ऑफ ऍक्शन. मग फ्युचर ओरिएंटेड. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता जे तुम्ही जे MBA मध्ये MBA केलं, मग आता समजा तुम्ही PhD करत असाल किंवा अजून एखादा PGDM करत असाल, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करत असाल, तर याच्यात आता तुम्ही स्ट्रॅटेजी बनवाल तर कुठे बनवाल? PhD स्ट्रॅटेजी बनवाल ना, की MBA तुमचं ऑलरेडी झालेलं आहे, आता MBA साठी स्ट्रॅटेजी बनवाल का? नाही. MBA साठी स्ट्रॅटेजी कशाला बनवाल? जे फ्युचरमध्ये गोष्टी आपल्याला अचीव्ह करायचे आहे त्याच्यासाठी आपण स्ट्रॅटेजी बनवू ना. PhD आहे, PGD आहे, तर त्याच्यासाठी आपण स्ट्रॅटेजी बनवू. सो स्ट्रॅटेजी इज ऑलवेज फ्युचर ओरिएंटेड, हे लक्षात ठेवायचं. मग क्वेश्चन नंबर पॉइंट 5, कॉम्बिनेशन ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स. आता स्ट्रॅटेजी बनवताना आपल्याला बरेचशा फॅक्टर्सला एनालाइज करावं लागतं, की आपल्या ऑर्गनायझेशनच्या इंटरनल कंडिशन्स कशा आहे, प्लस एक्सटर्नल कंडिशन्स कशा आहे, कॉम्पिटिटर्सचा काय वर्कआउट, कसे व्ह्यू पॉइंट्स आहे, काय करून राहिले कॉम्पिटिटर्स. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला मॉनिटर करून जसं बनवायला लागते स्ट्रॅटेजी. सो इट इज
आणि इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टरचा कॉम्बिनेशन असते स्ट्रॅटेजी. मग सिस्टम ओरिएंटेड, तुम्ही म्हणाल की मी काहीही स्ट्रॅटेजी बनवतो, चालेल का तसं? नाही ना. एक प्रॉपर सिस्टमॅटिक अप्रोच असली पाहिजे स्ट्रॅटेजी बनवण्याची. तुम्ही म्हणाल की मी हे असं करतो, एक दिवस पेपर 1 वाचतो, मग 2 दिवस काही अभ्यास नाही करत, मग तिसऱ्या दिवशी पेपर 2 असतो, मग चौथ्या दिवशी परत पेपर 1 ला 1 तास देईल, मग मी 1 आठवडा काही नाही करणार, मग परत अभ्यास कर. असं होतं का कधी? नाही. एक प्रॉपर सिस्टम फॉलो कराल ना आपण. सो दॅट इज वाय द स्ट्रॅटेजी इज द सिस्टमॅटिक अप्रोच. आणि सेट ऑफ ॲक्शन. नुसतं स्ट्रॅटेजी बनवून घ्याल तुम्ही आणि बसून राहाल, त्यांनी काम होईल का? नाही. तर तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंग ऍक्ट करावं लागेल ना. स्ट्रॅटेजी जशी अशी तुम्ही बनवाल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मी आपल्या प्रिपरेशनशी संबंधित उदाहरण देतो. आता मला जसं तुम्हाला शिकवायचं आहे, तर किंवा तुम्हाला शिकवायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे की राहुल सरांचा 7 वाजता व्हिडिओ येईल, तर तुम्ही ते ते पाहाल. पण तुम्ही जर आणि ते पाहिल्यावर समजा तुम्ही म्हणाल की आता मी अभ्यास करतो, आपला रिव्हिजन माझं झालेलं आहे, तर आता व्हिडिओला परत एकदा म्हणजे इम्पोर्टंट सरांनी सांगितलं त्या टर्मिनॉलॉजीला एकदा नोट डाउन करून घेतो किंवा काही करून, असं तुमचं प्लॅन स्ट्रॅटेजी आहे. पण जर तुम्ही नुसतं आपला फोन घेऊन बसून गेले 7 वाजता आणि त्याच्यात व्हिडिओ नाही लावला, तर काय होईल? काही होईल का? अर्थ आहे का काही त्याला? नाही. सो इट इज अ सेट ऑफ ॲक्शन्स. म्हणजे जसं-जसं तुम्ही ॲक्शन घेत जाल, तशी-तशी तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती वर्कआउट करत जाईल. चला, आता आपण हायरार्की पाहू. स्ट्रॅटेजी बनवताना बरेचसे लेव्हल्स असतात वेगळ्या-वेगळ्या. तर या इथे आपण मेनली 3 लेव्हलला कन्सिडर करतो. तर एक असते कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, मग दुसरी असते बिझनेस स्ट्रॅटेजी आणि तिसरी असते फंक्शनल स्ट्रॅटेजी. आता जी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी असते, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये कोण म्हणतं? कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी असते दॅट इज फॉर्म्युलेटेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि एक्झिक्युटिव्ह. म्हणजे जे ऑर्गनायझेशनचे सगळ्यात टॉपचे जे लोक आहे, हे लोक जी स्ट्रॅटेजी बनवतात, दॅट इज द कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. मग बिझनेस स्ट्रॅटेजी काय असतात, की जे बिझनेसशी संबंधित आहे, म्हणजे जे ऑर्गनायझेशनचा मेन बिझनेस आहे, त्याच्याशी संबंधित जे स्ट्रॅटेजीज बनतील, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज बिझनेस स्ट्रॅटेजी. आणि फंक्शनल स्ट्रॅटेजीशी संबंधित आपण एकदा मागेही एक क्वेश्चन केला होता HRM मध्ये. पण आता मी फंक्शनल स्ट्रॅटेजी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. कारण फंक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये होतं काय, की ऑर्गनायझेशनचे वेगळे डिपार्टमेंट्स असतात. जसं इथे तुम्हाला ब्लू बॉक्समध्ये दिसत असेल, की जसं इन्फॉर्मेशन सिस्टम झालं, फायनान्स झालं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम झालं, मार्केटिंगचं काम झालं, ह्युमन रिसोर्सचं काम झालं. तर हे लोक जे आहे, हे आपल्या आपल्या लेवलवर आपल्याला ऑर्गनायझेशनला कसं सपोर्ट करायचंय किंवा ऑर्गनायझेशन आपल्याकडनं काय काम एक्सपेक्ट करतंय, तर त्या काम कंप्लीट करण्यासाठी तो आपल्या लेवलवर स्ट्रॅटेजी बनवेल. दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज फंक्शनल स्ट्रॅटेजी. आता इथे काय आहे, या सगळ्यांचा बेस कोण बनेल? तर या सगळ्यांचा बेस बनेल बिझनेस ऑर्गनायझेशनचा मिशन बनेल, विजन बनेल, प्लस तिथे ऑर्गनायझेशनचा गोल काय आहे ते बनेल. आणि प्लस तिथे कल्चर कसं आहे, कारण कल्चर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॅक्टर. कारण जसं तुमचं वर्किंग एन्व्हायरमेंट राहील, तुमच्या व्हॅल्यूज राहतील, इथिक्स राहतील, कारण या स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करताना फार आवश्यक आहे. तर याच्यात आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे विजन, मिशन, व्हॅल्यूज, गोल्स आणि कल्चर, बिझनेसशी संबंधित या ज्या 5 गोष्टी आहे, यांना आपल्याला समजून काम करावं लागेल. आणि याच 3 लेव्हल बेसिकली कॉर्पोरेट, बिझनेस आणि फंक्शनल लेव्हलवर स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट केल्या जातील. ओके, आय होप आपल्याला क्लिअर झालं असेल. आणि फंक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये या जे डिपार्टमेंट्सचे नावं असतात किंवा जे आपले मेन फंक्शन्स आहेत, जसं फायनान्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, इन्फॉर्मेशन सिस्टम्स, हे आपण लक्षात ठेवायचे. चला, आता आपण पाहू इम्पॉर्टंट टर्म्स. आता काही इम्पॉर्टंट टर्म्स स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये फार महत्वाचे टर्म्स आहे, तर ते आपण समजण्याचा प्रयत्न करू. कारण या प्रश्नांना तुम्हाला एक तर याची डेफिनेशन देऊन टर्म विचारली जाईल किंवा यांना मॅच द कॉलम मध्ये विचारल्या जाऊ शकतं. तर आता पाहू आपण. फर्स्ट टर्म काय आहे? स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी आपण 2 स्लाइड पासून डिस्कस करत आलोय. तर स्ट्रॅटेजी इज अ काय, की लॉंग टर्म प्लॅन फॉर कोर्स ऑफ ऍक्शन. म्हणजे लांब वेळासाठी जो प्लॅन बनवला जातो, दॅट इज कॉल्ड कोर्स. आणि त्याच्यात कसं आपल्याला ऍक्ट करायचं आहे, दॅट इज कॉल्ड स्ट्रॅटेजी. मग पॉलिसी.
आता पॉलिसी म्हणजे काय, की पॉलिसी जी आहे ती एक स्टेटमेंट असते जी टॉप लेवल बनवून देतं आणि त्याचं काम काय असतं, एम्प्लॉईजला गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणं. कशासाठी गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणं, की स्मूथली त्यांनी ऑपरेट करावं आणि त्यांनी डिसिजन व्यवस्थित घ्यावं. डिसिजन मेकिंग आणि ऑपरेशन्ससाठी ज्या गाईडलाईन्स प्रोव्हाइड करण्यात जातात त्यांना म्हणतात पॉलिसी. आता गोल्स, आता गोल म्हणजे काय, की ऑर्गनायझेशन आपला गोल सेट करेल. असं तर कोणी आपलं काम एकदम दुकान उघडून बसून जाईल किंवा मोठं ऑफिस उघडून बसून जाईल, ऑर्गनायझेशन बनवून बसून जाईल, असं तर नाही होणार ना. त्याला काहीतरी आपला गोल ठरवावं लागेल, की आपल्याला काय करायचं आहे. तर त्या गोल ठरवल्याने मग तो त्याच्यासाठी ती एक डायरेक्शन निर्माण होईल. जसं स्ट्रॅटेजी बनवल्याने गोल पर्यंत पोहोचण्याचा रस्ता तयार होईल. पण तसा गोल म्हणजे आपल्याला अल्टिमेटली जायचं कुठे आहे, दॅट विल बी टोल्ड बाय गोल. So organization goal refers to the ideal situation to be achieved in a defined time duration in the future. म्हणजे काय, की ऑर्गनायझेशन गोल जी आहे ही एक अशी सिच्युएशन आहे किंवा असा पॉइंट आहे जे ऑर्गनायझेशनला एका वेळाच्या दरम्यान अचीव करायचं आहे आणि कधी अचीव करायचं, फ्युचरमध्ये अचीव करायचं. तर दॅट इज कॉल्ड एज ऑर्गनायझेशनल गोल. आता नेक्स्ट टर्म आहे आपली ऑब्जेक्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय, की ऑब्जेक्टिव्ह आर द डिसिजन रूल विच enable the management to guide and measure the firm's performance towards the purpose. म्हणजे जो काही मॅनेजमेंटनी पर्पज ठरवला आहे, तर जो काही मॅनेजमेंटनी पर्पज ठरवला आहे तर तिथपर्यंत जाण्याचे जे गाईडलाईन, जे आपल्याला डिसिजन्स घ्यावे लागतील, जे रूल्स तयार करावे लागतील आणि प्लस काय, की आपण तिथपर्यंत बरोबर चाललो की नाही, फर्म्सची परफॉर्मन्स कशी आहे, ते सगळं कोण कशाच्या माध्यमातून आपल्याला कळेल, दॅट विल वी नो बाय द मीन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह. तर आता तुम्ही म्हणाल की सर गोल मोठा आहे की मिशन, सॉरी ऑब्जेक्टिव्ह मोठा आहे. तर बेसिकली जो गोल आहे, गोल इज द बिगर टर्म आणि ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो त्या गोलच्या आतमध्ये येईल. कारण की बेसिकली ऑब्जेक्टिव्ह काय कर, हे जसं आपण याच्यात पाहतो ना, काय म्हणतात सिलॉगिझम मध्ये, लॉजिकल रिझनिंग मध्ये, तर तशासारखं होईल. म्हणजे गोलच्या आत ऑल ऑब्जेक्टिव्ह आर गोल असं तुम्ही नाही म्हणू शकत, पण गोल इज अ ऑब्जेक्टिव्ह इज अ गोल असं तुम्ही म्हणू शकता. पण दोघांमध्ये अंतर आहे, कारण गोल जो आहे तो आपल्याला पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये अचीव करायचा आहे आणि ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते त्या गोल पर्यंत जाण्यासाठी जे आपण डिसिजन्स घेतले त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह. ओके, परत एकदा शॉर्ट मध्ये सगळे टर्म्स समजावून देतो. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, की लॉंग टर्म प्लॅन, त्याच्यात जे आपल्याला कशा पद्धतीने ऍक्ट करायचं आहे, दॅट इज स्ट्रॅटेजी. मग पॉलिसी म्हणजे गाईडलाईन्स. मग गोल्स म्हणजे एका टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कसं काय अचीव करायचं आहे फ्युचरमध्ये, दॅट इज गोल. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे की जे डिसिजन्स मॅनेजमेंट घेईल आणि आपली परफॉर्मन्सला मेजर करेल आपल्या ऑर्गनायझेशनच्या गोलला अचीव करण्यासाठी, दॅट इज ऑब्जेक्टिव्ह. चला आता मेन टर्म वर आलो आहे आपण, दॅट इज मिशन अँड विजन. जिथे बऱ्याच लोकांना भरपूर कन्फ्युजन होते, पण आज आपली कन्फ्युजन मी दूर करेल. पण मिशन आणि विजन जे आहे हे क्षण म्हणजे बरेचदा आपल्याला कन्फ्युजन होतं की मिशन काय आहे आणि विजन काय, कारण अर्थ दोघांचा जवळजवळ सारखा आहे पण डिफरन्स आहे. आता मिशन म्हणजे काय, की मिशन इज द असेन्शियल पर्पज ऑफ ऑर्गनायझेशनल concerning particularly why it is in existence, the nature of business is the nature of business is in, and the customers it seeks to serve and satisfy. म्हणजे मिशनला तुम्ही असं लक्षात ठेवा की मिशन म्हणजे काय, की इट इज द रिझन बिहाइंड एक्झिस्टन्स, की रिझन बिहाइंड एक्झिस्टन्स. तर याला असं इथे लिहिलंय ना की पर्टिक्युलरली वाय इट एक्झिस्ट, तर इट इज द रिझन की ऑर्गनायझेशन कशासाठी आहे, मग त्याचं नेचर काय आहे बिझनेसचा, आणि प्लस त्याच्यात हेही दिलं आहे की ऑर्गनायझेशन कशा कोणते कस्टमर्सला तो लुक आफ्टर करेल आणि त्यांना सर्व करेल आणि सॅटिस्फाय करेल. तर दॅट विल बी कवर्ड अंडर द मिशन. मिशन हे तुमचं काय आहे,
की एक तर एक्झिस्टन्सशी संबंधित आहे आणि प्लस तुमचं काम काय आहे ऑर्गनायझेशन मध्ये, इट इज ऑल्सो रिलेटेड टू द वर्क. मग विजन, विजन पाहू आपण. विजन काय आहे की मेंटल परसेप्शन of the kind of environment and the individual or an organization aspires to create within the broad time horizon and the underlying conditions for the actualization of the perception. विजन काय आहे की ऍक्च्युली आपल्याला समोर जाऊन काय अचीव्ह करायचं आहे. मिशन होतं तुमचं रिसर्च, काय म्हणतात, रिजन ऑफ एक्झिस्टन्स, आणि याचं काय फ्युचर अचीवमेंट. म्हणजे मिशनला आपण असं, विजनला आपण असं लक्षात ठेवायचं की तुमचं ऍक्च्युअल स्वप्न काय आहे आणि त्या स्वप्नाला आपल्याला प्रत्यक्ष करण्यासाठी आपल्याला काय काय जे स्टेप्स आहे ते घ्यावे लागतील. दॅट विल बी कम्ड अंडर मिशन, सॉरी विजन. तर दॅट इज कॉल्ड एज विजन. म्हणजे विजन काय आहे की मेंटल परसेप्शन की ऑर्गनायझेशनला पलीकडे कुठपर्यंत जायचं आहे, दॅट इज अ विजन. आणि ऑर्गनायझेशन आता आहे कशासाठी आहे, काय काम करता आहे आणि कोणत्या टाइप्स ऑफ कस्टमरला तो पाहतो आहे, सर्व करतो आणि सॅटिस्फाय करतो, हे कोण कशा येईल, मिशन मध्ये येईल. ओके, आय होप आपल्याला क्लिअर असेल. आता स्ट्रॅटेजिक इंटेंट. स्ट्रॅटेजिक इंटेंट ही काय आहे, ही एक टर्म आहे जी सगळ्यासाठी बेस बनते. द फिलॉसॉफिकल बेस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस, it implies the purpose which an organization is endeavor of achieving. It's a statement that provides the perspective of means which will lead to the organization reaches the vision in the long run. म्हणजे काय म्हटलंय की ऑर्गनायझेशनचा जो बेसिक पर्पस आहे त्याच्यासाठी हा स्ट्रॅटेजिक इंटेंट बेस आहे. आणि हा काय करतो की पूर्ण एक असा रोडमॅप, एक स्टेटमेंट म्हणजे रोडमॅप सारखं तयार करतो की ज्यांनी आपण ऑर्गनायझेशन पलीकडे जाऊन ऑर्गनायझेशनच्या विजन पर्यंत पोहोचू शकू. कारण विजन हेच होतं ना की ऑर्गनायझेशनला शेवटी काय अचीव्ह करायचं आहे, वाय इट इज व्हॉट इट वॉन्ट्स टू अचीव्ह इन द फ्युचर. तर त्याच्यासाठी जो रोडमॅप देईल दॅट विल बी स्ट्रॅटेजिक इंटेंट. मग काय आहे की इट गिव्स द आयडिया ऑफ व्हॉट द ऑर्गनायझेशन डिझायर्स टू अटेन इन द फ्युचर. म्हणजे ऑर्गनायझेशनला फ्युचरमध्ये काय प्राप्त करायचं आहे हेही, याचंही उत्तर कोण देईल, स्ट्रॅटेजिक इंटेंट देईल. मग व्हॉट द ऑर्गनायझेशन स्ट्राइव्स ऑर स्टँड फॉर, म्हणजे ऑर्गनायझेशन कशासाठी आहे हेही स्ट्रॅटेजिक इंटेंट मध्ये येईल. आणि लॉंग टर्म मार्केट पोझिशन मध्ये ऑर्गनायझेशनची लॉंग टर्म मार्केट पोझिशन कशी राहील आणि ऑर्गनायझेशनला कशी आपली व्हॅल्यू क्रिएट करायची आहे आणि अपॉर्च्युनिटी न्यू अपॉर्च्युनिटीज आणि पॉसिबिलिटीज काय राहतील यालाही कोण सांगेल, दॅट विल बी डिटरमाइंड बाय स्ट्रॅटेजिक इंटेंट. आता स्ट्रॅटेजिक इंटेंट मध्ये आपल्याला एक हायरार्की विचारली जाते, तर हायरार्की पाहू आपण. तर सगळ्यात पहिले काय येईल, विजन येईल, मग मिशन येईल, मग बिझनेस डेफिनेशन आणि गोल्स आणि मग ऑब्जेक्टिव्ह. तर इथे आपल्याला हे, कारण स्ट्रॅटेजिक इंटेंटचा प्रमुख रिझन काय, म्हणजे प्रमुख उद्देश काय होता की आपल्याला विजन पर्यंत जायचंय, म्हणजे आपल्याला जे प्राप्त करायचं आहे तिथपर्यंत आपल्याला जायचंय, फ्युचर अचीवमेंट. मग त्याच्यासाठी आपल्याला मिशनही लागेल, मग बिझनेस डेफिनेशन लागेल, म्हणजे बिझनेस काम कसं करेल, मग आपण त्या बेसवर आपले गोल्स बनवू आणि गोल्स बनवून नंतर गोल्स बनवल्यावर ऑब्जेक्टिव्ह बनवू, ज्यांनी की आपण त्या गोल्सला अचीव्ह करत करत आपल्या बिझनेस डेफिनेशन मध्ये पोहोचू आणि बिझनेस डेफिनेशन नंतर विजन अचीव्ह करू आणि विजन नंतर मिशन अचीव्ह करू. सो हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. तर जसं आपण एम्बार्गो म्हणतो की नाही, एम्बार्गो ऐकला असेल, जसं आपल्या मागे चायनावर एक आपल्या इंडियाने काहीतरी प्रोडक्ट घेऊन राहायचं, तर याला आपण काय असं VMBGO असं लक्षात ठेवायचं. तर तो एम्बार्गो मी असंच गमतीने सांगितलं, पण त्याला असं VMBGO, जर आपल्याला हे लक्षात राहतं VMBGO तर फारच गुड, फारच चांगलं. पण एम्बार्गो असा लक्षात ठेवायचा, एम्बार्गो सारखं VMBGO म्हणजे विजन, मिशन, बिझनेस डेफिनेशन, गोल्स, ऑब्जेक्टिव्ह. कारण की आता इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की मोस्ट स्पेसिफिक काय राहील, म्हणजे सगळ्यात महत्वाचं स्पेसिफिक काय राहील, म्हणजे जे असं एम्बिग्युअस नाही राहणार, म्हणजे
अगदी ठराविक राहील, तर जे ठराविक राहील दॅट विल बी युअर ऑब्जेक्टिव्ह. आणि इंटिग्रेटिव्ह काय राहील, म्हणजे जिथे सगळ्यांची ऍग्रीमेंट राहील, तर दॅट विल बी युअर मिशन. आता मिशन मध्ये काय राहील, की मिशन जो आहे तो सॉरी विजन जो आहे तिथे सगळ्यात जास्त इंटिग्रेशन राहील. आणि विजन 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 जो आहे तो मोस्टली एक किंवा एकच राहील, दॅट इज फ्युएस्ट इन नंबर. पण त्या विजन पर्यंत जर आपल्याला पोहोचायचं आहे तर त्या गोलला आधी अचीव्ह करावं लागेल, मग विजन मिशन कडे जावं लागेल. मग तर ऑब्जेक्टिव्ह त्याला भरपूर लागतील ना, तर ऑब्जेक्टिव्ह जे असतात ते भरपूर असतात आणि विजन जे आहे ते मोस्टली एकच असतं. ओके, चला आता आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट बद्दल आता काय काय आतापर्यंत काय काय पाहिलं आपण सांगतो तुम्हाला. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय होतं ते पाहिलं, मग स्ट्रॅटेजी पाहिली, मग कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या, मग इम्पॉर्टंट टर्म्स पाहिल्या, स्ट्रॅटेजी, पॉलिसी, गोल्स, ऑब्जेक्टिव्स, मिशन, विजन, स्ट्रॅटेजिक इंटेंट आणि स्ट्रॅटेजिक इंटेंटची हायरार्की. आता आपण पाहू प्रोसेस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय असतं. प्रोसेस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये आपल्याकडे दोन पद्धतीचे प्रोसेस येतात. तर पहिली प्रोसेस तर फारच सिंपल आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग, मग स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन, स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन आणि स्ट्रॅटेजी इव्हॅल्युएशन. तर याच्यात कसं असतं की एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग ही फर्स्ट स्टेप आहे. एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग मध्ये काय होतं की तुम्ही स्ट्रॅटेजी बनवण्याचे ऑर्गनायझेशन, कुठलंही ऑर्गनायझेशन जे आहे तो आपली स्ट्रॅटेजी बनवण्यापूर्वी काय करतो की पूर्ण स्कॅनिंग करतो, म्हणजे सगळे त्याचे रिसोर्सेस पाहिल, मग कंडिशन्स पाहिल, एक्सटर्नल आणि इंटरनल एनालिसिस करेल. तर दॅट विल बी कवर्ड अंडर एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग. विजन, मिशन, गोल्स काय काय आहे दॅट विल बी कवर्ड अंडर स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट स्कॅनिंग. मग स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन या स्टेजवर काय होईल की ऑर्गनायझेशनचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे ते आपले स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करतील, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सॉर्ट अनालिसिस वगैरे करून त्या सगळ्या टेक्निक्सला वापरून ते स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करतील. इथेही भरपूर टाइप्सच्या स्ट्रॅटेजी येतील, तर कोणत्या टाइपची स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करायची आहे, कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आहे, दॅट विल बी डिसाइडेड इन द स्टेप स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन. त्याच्यानंतर काय होतं स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. मग स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट झाल्यावर आपण काय करू, स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करून देऊ. इम्प्लिमेंटेशन ही एकदा जी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट होईल ती डायनामिक स्ट्रॅटेजी जी आहे ती मोस्टली रिजिड लेवल फ्लेक्झिबलही असते आणि रिजिडही असते, पण ज्या मोठ्या मोठ्या ते ऑर्गनायझेशनवर डिपेंड करतं की तो कशी ठेवतो. पण मोस्टली जी स्ट्रॅटेजीचा जो नेचर असतो ती एकदा जर तुम्ही हे केली, इम्प्लिमेंट केली, तर फार कमी पॉसिबिलिटी असते की त्याला चेंज केल्या जाईल. मग स्ट्रॅटेजी इव्हॅल्युएशन. आता तुम्ही स्ट्रॅटेजी एन्व्हायरमेंट पाहिलं, मग स्ट्रॅटेजी बनवली, मग इम्प्लिमेंट केली. आता हे तर पाहावं लागेल ना की स्ट्रॅटेजी बनवल्यावर काम कितपत सक्सेसफुल होत आहे तुमचं. काम जर सक्सेसफुल नाही झालं तर मग स्ट्रॅटेजी बनवल्याला काही अर्थ आहे का, नाही. आता सपोज तुम्ही स्ट्रॅटेजी बनवली की मला असा असा अभ्यास करायचा आहे, मग त्याला इम्प्लिमेंटही करून दिलं, पण जर तुम्ही त्याला इव्हॅल्युएटच नाही केलं तर मग तुम्हाला कसं कळेल की माझं काय चुकतंय काय बरोबर आहे, असं कळायला पाहिजे ना, बरोबर. तर त्याच्यासाठी इव्हॅल्युएशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कुठल्याही गोष्ट असो, इव्हॅल्युएशन ही टर्म जी आहे ही फार महत्वाची आहे आणि फार म्हणजे इव्हॅल्युएशन जर आपण एखाद्या गोष्टीचं नाही केलं तर आपल्याला फार महाग पडतं, कारण आपल्याला कळतच नाही की काय चुकतं आहे आणि काय बरोबर आहे. ओके, चला आता अशीच एक दुसरी सुद्धा प्रोसेस आहे, पण ही थोडीशी वेगळी आहे. म्हणजे इथे काय होतं की आपण स्टॅब्लिश गोल्स, मिशन, विजन आणि गोल्सला आधी स्टॅब्लिश करून घेतो. मग आपण काय करतो की इंटरनल स्ट्रेंथ आणि विकनेस जो आहे आणि एक्सटर्नल अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स आहे यांना अनालाइज करून घेतो. आता याच्यानंतर स्वॉट अनालिसिस करतो आणि स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करतो. इथे काय केलं यांनी की जी एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग असते स्टेप, तिला हटवून इथे त्यांनी 3 भागात करून दिलं. म्हणजे जे एन्व्हायरमेंट स्कॅनिंग मध्ये करण्याचं जे काम होतं त्यांनी इथे त्याला 3 भागात करून दिलं. एका याच्यात ते मिशन, विजन, गोल्स बनवतील, मग इंटरनल एन्व्हायरमेंटला स्टडी करतील म्हणजे स्ट्रेंथ अँड विकनेस, आणि मग एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला स्टडी करतील अपॉर्च्युनिटीज काय आहे, थ्रेट्स काय आहे. मग त्याच्यानंतर स्वॉट एनालिसिस करतील आणि मग स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करतील. आता इथून आपली सेकंड स्टेप आली, म्हणजे मागच्या चार्ट मध्ये इथे जी आपण पाहिली होती स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन, दिस इज दॅट स्टेप.
आणि मग स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन, आणि इम्प्लिमेंटेशन नंतर स्ट्रॅटेजिक कंट्रोल. मागे काय होतं, स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन होतं. तर कंट्रोलचाही बेसिक पर्पज जो आहे तो इव्हॅल्युएशन आहे. तर म्हणून स्ट्रॅटेजिक कंट्रोल असो आणि स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन असो तर कन्फ्यूज नाही व्हायचं. द अल्टिमेट पर्पज इज टू इव्हॅल्युएट द स्ट्रॅटेजी बाय मीन्स ऑफ कंट्रोल. ओके, चला आता आपण पाहू थोडेसे डिफरन्सेस पाहू, कारण डिफरन्सेस मध्ये आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. तर स्ट्रॅटेजी काय आहे, स्ट्रॅटेजी हे आहे लार्जर ओव्हरऑल प्लॅन दॅट कॉम्प्रोमाइज सेव्हरल टॅक्टिक्स, म्हणजे दॅट कम्प्राइजेस ऑफ सेव्हरल टॅक्टिक्स. म्हणजे स्ट्रॅटेजी काय आहे, आपण सुरुवातीपासून पाहून राहिलो की मोठ्या जास्ती वेळासाठी असते आणि एक ओव्हरऑल ऍक्शन प्लॅन असतो. पण मग टॅक्टिक्स काय असते, टॅक्टिक्स काय असते की प्लॅन्स असतात, टास्क असतात. हे प्रोड्युसर नाही आहे, हे प्रोसिजर पाहिजे. प्रोसिजर्स असतात दॅट कॅन बी कॅरीड आउट, मे बी पार्ट ऑफ लार्जर स्ट्रॅटेजी. म्हणजे स्ट्रॅटेजीमध्ये जे छोटे छोटे काम केले जातात त्याला काय म्हणतो आपण, टॅक्टिक्स. तर आता याचा पर्स्पेक्टिव्ह कसा असतो की स्ट्रॅटेजी असते त्याचं ब्रॉड स्कोप असतो, बिग पिक्चर असते, आणि जो टॅक्टिक्स असते ती नॅरो पिक्चर असते, म्हणजे क्लोज एंडेड असते. कारण कसं की स्ट्रॅटेजी आहे ती पूर्ण ऑर्गनायझेशन लेवलसाठी बनलेली आहे ना, आणि याचा मेन उद्देशाचा जे ऑब्जेक्टिव्ह आहे तो जास्ती आहे. सो इट इज अ ब्रॉड प्रोस्पेक्टिव्ह. आणि जी टॅक्टिक्स आहे, टॅक्टिक्स जी आहे ती नॅरो पिरियड साठी असते. आता टाइम ड्युरेशन, स्ट्रॅटेजी इज फॉर लॉंगर टाइम आणि टॅक्टिक्स इज फॉर सून और प्रेझेंट टाइम. म्हणजे प्रेझेंट ड्युरेशन साठी कोण काम करेल, टॅक्टिक्स, आणि लॉंगर पिरियड साठी ओव्हर टाइम कोण काम करेल, स्ट्रॅटेजी काम करेल. आता इथे एक्झाम्पल दिलाय यांनी की प्लॅनिंग वेअर टू सेंड द ट्रुप्स टू विन द वॉर. म्हणजे सैनिकांना कुठे पाठवायचं सैनिकांच्या ग्रुपला, तर दॅट विल बी अन एक्झाम्पल ऑफ स्ट्रॅटेजी. आणि मग हाऊ सोल्जर्स शुड रन इन अ झिगझॅग वे, हे कशाचं पार्ट आहे, दॅट इज अ टॅक्टिक्स. ओके, आता आपण दुसरा डिफरन्स पाहू, विजन आणि मिशन स्टेटमेंट. विजन आणि मिशन हे मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये समजवलं मी. तर आता आपण इथे यांचा डिफरन्स पाहून घेऊ. एक असतो विजन स्टेटमेंट आणि एक असतो मिशन स्टेटमेंट. मिशन स्टेटमेंट म्हणजे बेसिकली तेच की ऑर्गनायझेशनच्या एक्झिस्टन्सच्या मागे काय कारण आहे. आणि विजन स्टेटमेंट म्हणजे काय की फ्युचरमध्ये ऑर्गनायझेशनला काय अचीव्ह करायचं आहे. तर पॉइंट्स पाहून घेऊ आता आपण. फर्स्ट पॉइंट आहे, मिशन स्टेटमेंट कम्युनिकेट्स द ऑर्गनायझेशन्स रिझन फॉर बीइंग अँड हाऊ इट एम्स टू सर्व द की स्टेकहोल्डर्स. म्हणजे स्टेक होल्डर्सला कसं त्यांना सपोर्ट करत आहे आणि रिझन काय आहे एक्झिस्टन्सच्या मागे. मग विजन स्टेटमेंट काय आहे दुसरीकडे, अ फ्युचर ओरिएंटेड डिक्लेरेशन ऑफ द ऑर्गनायझेशन्स पर्पज अँड एस्पिरेशन्स. म्हणजे ऑर्गनायझेशनचे पलीकडचे एस्पिरेशन्स काय आहे, त्यांना काय अचीव्ह करायचं आहे, इट विल टोल्ड बाय विजन स्टेटमेंट. मग काय आहे की ऑफन इंटिग्रेट्स द समेशन ऑफ फर्म्स व्हॅल्यूज. मिशन जे आहे ते फर्म्सच्या व्हॅल्यूला इंडिकेट करेल, आणि विजन स्टेटमेंट जे आहे तो हे सांगेल की व्हॉट द फर्म वॉन्ट्स टू बिकम, दॅट विल बी टोल्ड बाय विजन स्टेटमेंट. मग मिशन स्टेटमेंट थर्ड पॉइंट आहे, विजन स्टेटमेंट टेंड्स टू बी लॉंगर देन द मिशन स्टेटमेंट. मिशन स्टेटमेंट ही विजन स्टेटमेंट पेक्षा लांब राहील, मोठी राहील, आणि जी विजन स्टेटमेंट आहे ती ब्रीफ राहील. ओके, या पॉइंट्स लक्षात ठेवायच्या, कारण याच्यातनं असा ऑड वन आउट सारखा क्वेश्चन बनतो. म्हणून थोडस या डिफरन्सला पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. तसं पाठ करण्यासारखं काही नाहीये, एक दोनदा जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तुम्ही वाटलं तर या स्लाइड, या ज्या डिफरन्स वाल्या स्लाइड आहे आणि या प्रोसेसवाला यांचा व्हिडिओ पाहताना स्क्रीनशॉट घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला हेल्पफुल राहील. आता आपण पाहू मिशन स्टेटमेंटचे फीचर्स काय असतात. तर मिशन स्टेटमेंटचे फीचर्स असतात, इट मस्ट बी फिजिबल अँड अटेनेबल. असं होतं का की तुम्ही काही मिशन स्टेटमेंट बनवून द्याल, नाही ना. तर तो मिशन स्टेटमेंट जो आहे तो अचीव्ह करता आला पाहिजे. म्हणजे त्याच्या मागे उद्देशही असला पाहिजे. इट शुड बी फिजिबल, म्हणजे
रिअल लाईफ मध्ये त्याला जर तुम्हाला हे नाही प्रूव्ह नाही करता आलं तर दॅट म्हणजे इट शुड नॉट बी एम्बिग्युअस, तर इट शुड बी फिजिबल. मग काय होतं की इट मस्ट बी क्लिअर. विजन स्टेटमेंट जे आहे, सॉरी मिशन स्टेटमेंट जे आहे ते क्लिअर असलं पाहिजे. मग त्याच्यानंतर जो मिशन स्टेटमेंट आहे दॅट शुड बी प्रिसाइज अँड टू ब्रॉड, नॉट टू ब्रॉड, नॉट टू नॅरो. म्हणजे खूप चौडा खूप लांबही नाही आणि खूप शॉर्टही नाही, म्हणजे प्रिसाइज असला पाहिजे. मग इट शुड बी युनिक अँड डिस्टिंक्टिव्ह टू लिव्ह अन इम्पॅक्ट इन एव्हरीमन्स माइंड. म्हणजे मिशन स्टेटमेंट जो असतो तो युनिक, खास असला पाहिजे सगळ्यांपासून. असं नाही की तुम्ही वेगळ्या कोणाचंही मिशन स्टेटमेंट कॉपी करून राहिले, असं नाही पाहिजे. कोणा एक वेगळी सेपरेट आयडेंटिटी असली पाहिजे. मग फिफ्थ पॉइंट काय आहे, इट शुड बी इन्स्पायरिंग फॉर द मॅनेजमेंट स्टाफ अँड सोसायटी एट लार्ज. म्हणजे तो एक प्रेरणाचा स्रोत असला पाहिजे मिशन स्टेटमेंट. कोणासाठी? मॅनेजमेंटसाठी, स्टाफसाठी आणि सोसायटीसाठी सुद्धा. आता आपण विजन स्टेटमेंटचे फीचर्स पाहू. आधी आपण मिशन स्टेटमेंटचे फीचर्स पाहिले, आता विजन स्टेटमेंटचे फीचर्स पाहू. तर याच्यात आपल्याला काय आहे की विजन स्टेटमेंट जो आहे तो अगदी क्लिअर असला पाहिजे, कारण हे आपल्याला फ्युचरमध्ये अचीव्ह करायचं. आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे हे तर क्लिअरली माहिती आहे, याची तर क्लॅरिटी असणं भाग आहे ना. तर देअर शुड बी क्लॅरिटी आणि एम्बिग्विटी नको. मग विविड अँड क्लिअर पिक्चर, म्हणजे स्पष्ट असलं पाहिजे. तुमचा विजन स्टेटमेंट जो आहे तो अगदी स्पष्ट असला पाहिजे. मग काय आहे, डिस्क्रिप्शन ऑफ ब्राईट फ्युचर, म्हणजे ब्राईट तुमचं फ्युचरमध्ये तुम्ही कितपत जे आहे, असं नाही की काही मी विजन स्टेटमेंट बनवतो असं नाही. चांगले मोठ्या प्रमाणात जो आहे इलॅबोरेटिव्ह वे मध्ये आपल्याला बनवायला पाहिजे. मग मेमोरेबल अँड एंगेजिंग वर्डिंग, म्हणजे तुमचं जे वोकॅबलरी जी आपण शब्दावली म्हणतो ती चांगली जोरदार पाहिजे, की ती तुम्हाला मोटिवेट करेल की याला आपल्याला अचीव्ह करायचं आहे. मग हे रिअलिस्टिक ऍस्पिरेशन्स म्हणजे काय, की तुमच्या ज्या इच्छा असल्या पाहिजे त्या कशा की रिअलिस्टिक असलं पाहिजे, की असं नाही की मला काही असं जे की काल्पनिक आहे त्याला असं हे अचीव्ह न करता यावं अशी कल्पना नाही ठेवायची. देअर शुड बी रिअलिस्टिक थिंग्स. ओके. आणि मग पाचवा लास्ट पॉइंट आहे अलाइनमेंट विथ द ऑर्गनायझेशनल व्हॅल्यूज अँड कल्चर. म्हणजे विजन स्टेटमेंट जो आहे तो ऑर्गनायझेशनच्या कल्चर आणि व्हॅल्यूजवर बेस्ड असला पाहिजे. आजच्या सेशनला आपण इथेच एंड करू. आतापर्यंत मी जे सांगितलं तर आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आणि हे जे थेअरी लेक्चर्स आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, यांना मिस नका करू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून द्या. ओके, चला, थँक्यू, बाय.